महात्मा गांधी आपल्या देशाचे महान स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद असे होते तर आईचे नाव पुतळीबाई होते. महात्मा गांधीजी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे पात्र होते. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला. महात्मा गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. त्यांचे लग्न वयाच्या 13व्या वर्षीच झाले. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते. कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 रोजी झाला. त्या निरक्षर होत्या म्हणून महात्मा गांधींनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते. गांधीजींचा विवाह 1883 मध्ये झाला होता. त्यावेळी ते 13 वर्षांचे होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या 14 वर्षांच्या होत्या. 1893 मध्ये गांधीजी वकिलीसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. तेथे त्यांनी भारतीयांवरील वर्णभेदाविरुद्ध लढा दिला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतीयांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांनी असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या अनेक मोठ्या चळवळींमध्ये नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. गांधीजी केवळ एक राजकीय नेते नव्हते तर ते एक समाजसुधारक आणि विचारवंत देखील होते. त्यांनी अस्पृश्यता निवारण, ग्रामस्वराज्य आणि स्वदेशी यांसारख्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर जोर दिला. त्यांचे विचार आजही जगभरातील लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. 30 जानेवारी 1848 रोजी नथुराम गोडसे या व्यक्तीने त्यांची हत्या केली. तथापि त्यांचे विचार आणि कार्य आजही भारताच्या आणि जगाच्या इतिहासात अमर आहेत.